खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मुळगाव येथील मेसर्स इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट यांना त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला। तुमच्याकडे फेडेक्स कुरिअरमधून अंमली पदार्थ आणि काही संशयित वस्तू आल्यात। त्याची अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई मार्फत चौकशी सुरू आहे, ज्यात आंतरराष्ट्रीय व्यापारी सहभागी आहेत। $8.5 लाख हे रॅकेट असून तुम्ही त्यात आरोपी आहात। यातून वाचायचं असेल तर 19,81,000 रुपये द्यावे लागतील असं सांगत सर्व रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वळती करून घेण्यात आली। आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटने याबाबतचा गुन्हा खोपोली पोलिसांकडे दाखल केला। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी तपास पथकाचे प्रमुख पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित वरांबळे आणि अंमलदार यांच्या मदतीने तपास सुरू केला। सर्वप्रथम फिर्यादीकडून वसूल केलेली खंडणीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये वळती झाली त्या बँक खातेदारास सुरत येथून ताब्यात घेतलं आणि त्याने त्या खात्याशी संबंधित सिम कार्ड, एटीएम कार्ड आणि चेकबुक असे पुढील आरोपींना दिले। त्या आरोपींचा छडा लावून सुरत, गांधीनगर आणि अहमदाबाद या ठिकाणी मुख्य सूत्रधारासहित एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं। राज संजयभाई कापडी वय 30 वर्ष, केविन मुकेशभाई वडदोरिया वय वर्ष 23, परेश जीवनभाई पटेल वय 42 वर्ष, शिवम अल्पेश कुमार जोशी वय 24 वर्ष, पार्थ कुमार कन्नूभाई पटेल वय 26 वर्ष, सर्व राहणार गुजरात आणि प्रतीक कमलाकर घाणेकर वय 25 वर्ष राहणार पालघर अशी अटक आरोपींची नावे आहेत। या तपासामध्ये फिर्यादीकडून उकळलेल्या रकमेपैकी एकूण 9,97,000 रुपये रक्कम जप्त करण्यात आली असून एकूण 21,59,000 रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली क्रेटा कार आणि एकूण 16 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जनतेला आवाहन केलंय की अशा भूलथापा आणि धमकी स्वरूपात फोन आल्यास त्याला बळी न पडता आणि घाबरून न जाता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।